वंचित ओबीसी समाजाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आणि ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे वंचित ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस असून अद्याप प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आंदोलकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। वंचित ओबीसी समाजातील घटकांचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, आरक्षणाची श्वेतपत्रिका काढून बिंदू नामावलीची चौकशी करावी, तसेच शिक्षण आणि नोकरीमध्ये विशेष सवलती लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी अशोक गंगाधर नाईक हे आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनास बसले आहेत। यासोबतच वंचित ओबीसीसाठी स्वतंत्र सक्षम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून 500 कोटींची तरतूद करावी आणि बेरोजगार तरुणांना 15 लाख रुपयांचे विनातारण बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे। उपोषणाचा तिसरा दिवस उजाडूनही प्रशासन सुस्त असल्याने आंदोलकांची प्रकृती धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। कारण असं आहे की जे ओबीसी घटक आहे तो ओबीसीमध्ये जे छोटे जाती मायक्रो जाती सुतार कुंभार लोहार नावी कोळी परीट सिंपी अशा अनेक जाती आहेत। या जाती ओबीसीमध्ये असून ओबीसीत नसल्यासारख्या आहेत आणि यांचं जे आरक्षण आहे हे बलाढ्य ओबीसी हिरावून घेतली आहे। तर होतं काय की साधं आपल्याला ग्रामपंचायत जरी लढायचं म्हटलं किंवा पंचायत समिती जरी लढायचं म्हटलं तर ओबीसी जर जागा सुटली तर ती जागा बलाढ्य ओबीसी हिरावून घेतली। तेव्हा काय होतं की सुरुवातीपासून या वंचित ओबीसीवर अन्याय झालेला आहे, आजही तेच होतं आहे। आणि समाजाचा व्यवसायाचा विषय जर केला तर या व्यवसायामध्ये न्हावी कुंभार सुतार लोहार या व्यवसायात आता परत घुसखोरी व्हायला लागली। बाहेरच्या राज्यातून लोक काम या व्यवसायात घुसायला लागले, तेव्हाही अन्याय झाला, आताही अन्याय होतोय। आज 2 पैसा दिसायला लागला तर घुसखोरी व्हायला लागली। त्यानंतर महाराष्ट्र राज्यातले जे लोक आहेत हे सुद्धा या व्यवसायामध्ये घुसलेले आहेत। त्यामुळे यांच्यावर जो होणारा अन्याय आहे या अनुषंगाने रास्ता रोको भव्यदिव्य रास्ता रोको कॅम्ब्रिज चौकात आपण केला होता। पत्रव्यवहार तहसीलपासून तर कलेक्टरपासून तर आयुक्तालयापर्यंत आयुक्तालयामार्फत मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले, तर याची दखल शासनाने घेतली नाही। त्यामुळे आम्ही आज उपोषणाला बसलो। आज उपोषणाचा कितवा दिवस आहे? तिसरा दिवस। तुम्हाला काय अपेक्षा आहे सरकारकडून? अपेक्षा आमची हीच आहे की आमच्या मुलींना मोफत शिक्षण मिळावं KG ते PG पर्यंत आणि मायक्रो समाजासाठी एक महामंडळ तयार करून त्यात 500 कोटीची तरतूद करावी, जेणेकरून 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज विनातारण मिळावं, हे आमची अपेक्षा आहे। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।